एकीकडे राज्यामध्ये मराठी अमराठी वाद सुरू असतानाच धुळे शहरात धक्कादायक वास्तव समोर आलेलं आहे। धुळे शहरातील 65 मराठी शाळांपैकी तब्बल 42 मराठी शाळा बंद आहेत। दुसरीकडे उर्वरित सुरू असलेल्या 20 शाळांपैकी 13 शाळा या उर्दू माध्यमाच्या आहेत, तर फक्त 7 शाळा मराठी माध्यमाच्या आहेत। विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण मिळावं यासाठी महापालिकेच्या वतीनं शिक्षण मंडळाच्या शाळा सुरू करण्यात येतात। मात्र धुळ्यातील मराठी शाळांचं हे धक्कादायक वास्तव आता उघड झालंय। सुरू असलेल्या 20 शाळांपैकी काही शाळांचं बांधकाम जुनं आहे, त्यामुळे शाळांची दुरवस्था झालेली आहे। त्यामुळे धुळे शहरात खासगी शाळांचा सुळसुळाट वाढलेला आहे। महानगरपालिका शिक्षण मंडळ संचलित यापूर्वी साधारणतः 65 शाळा या शहरामध्ये कार्यरत होत्या। टप्प्याटप्प्याने त्या बंद पडत गेल्या। विद्यार्थी पटसंख्येच्या अभावी व इतर काही कारणांच्या मुळे त्या शाळा बंद झाल्या। सद्यस्थितीमध्ये महानगरपालिका शिक्षण मंडळाच्या अंतर्गत 20 शाळा असून त्याच्यामध्ये 13 शाळा उर्दूच्या आहेत, 7 शाळा मराठी शाळा आहेत आणि 1 शाळा मनपा हायस्कूल अशी शाळा सध्या कार्यरत आहेत।